याचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठला आजची सेवा गुरुवर्याच्या दरबारामध्ये गुरुचरित्रातील सेवा सर्वांच्या समोर झालेली, परंतु भाऊची आज्ञा, बाप्पांची आज्ञा, मला आता गुरुच्या दरबारात राहिले बाबाच बोलवून घेते. म्हणलं कसं कीर्तन सकाळपासून असणारे सर्व जुळवाजुळव वय आजचं म्हणजे विशेष प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम असल्यामुळं आणि विशेष म्हणजे आमच्या भाऊने हाजरी लावली म्हणजे नक्कीच कार्यक्रमाला या ठिकाणी शोभाच आली. कारण आम्हाला पंचायत होती भाऊ, म्हणलं आता कुणीच नाही आल्यावर नेमकं चाल तरी म्हणायला कुणीतरी पाहिजे ना, सुरुवात तरी करायला असो. आणि त्या निमित्तानं तुम्ही सर्व असणाऱ्या श्रोते मायबापांनी या ठिकाणी लावलेली हजेरी, याच्यामुळे या कार्यक्रमाला आलेली शोभा. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. विठ्ठला विठ्ठला. रामराज्य झाले, रामराज्य काय उन्हे आमासी. रामराज्य म्हणल्यावर भाऊ महाराज म्हणतात काय उन्हे. बघा या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता एका सत्पुरुषाने एका समाज सुधारकाने त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली होती. स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी बाळ गंगाधर टिळकांनी प्रतिज्ञा केली होती. स्वराज्य मिळालं मुळे महाराज, स्वराज्य मिळालं. मग सध्या स्वराज्य आहे का सुराज्य? स्वराज्य आहे का सुराज्य? स्वराज्य मिळवून दिलं. अनेक देशभक्तांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या आणि आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं. पण ही शोकांतिका आहे त्या स्वराज्याला आजपर्यंत आपण आणखीन सुराज्य बनवू शकलो नाहीत. विठ्ठला स्वराज्य मिळवून दिलं, पण सुराज्य करण्याकरता काय लागतंय? पहिल्या जुन्या काळामध्ये दोन मुलं असली तर एक मुलगा सुशिक्षित करायचा, दुसरा शेतीत एक लागतो म्हणून. बरोबर आहे का? पण महाराज भानगड अशी, जो मुलगा सुशिक्षित व्हायचा का, सुशिक्षित नाही बरं का, सुशिक्षित साक्षर व्हायचा, शिकायचा. आणि तो साक्षर झाला की काय करायचा, सख्या भावाला याला शिकविलेलं कसं असतं एकत्र कुटुंबामध्ये सर्वांनी, आणि त्याचं शिक्षण पूर्ण झालं की ते असं तयार होतं गिऱ्हाईकांना, ते सख्या भावाला जमीन वडिलाची वाटून मागतो, आपला हक्क दाखवितं. मग हे सुशिक्षित आहे, सुशिक्षित आहे का सुशिक्षित आहे मला सांगा? साक्षर झाला का त्याच्याबरोबर हे ज्ञान आलं का? आणि ज्या वेळेस ही वृत्ती राहती तोपर्यंत मग तिथं कसं म्हणायचं आपण, झालं रामराज्य म्हणायचं का? इथं तर तुकाराम महाराज म्हणले झाले रामराज्य काय उन्हे आमाशी. आणि ज्यांच्या पत्नीला नेसण्याकरता दोन वस्त्र परिपूर्ण नव्हते, दोन लुगडे नव्हते, एक वाळू टाकायचं एक हे करायचं, ते पण व्यवस्थित नव्हते, मग ते तुकाराम महाराज का म्हणले व झाले रामराज्य काय उन्हे आमाशी. असं काय त्यांना प्राप्त झालं बरं? रामराज्य कुठून व्हावं? आता आजचा दिवस म्हणजे अख्ख्या देशामध्ये आपल्या असणारा त्या ठिकाणी काय म्हणले, आज कसं आहे, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. बरोबर आहे का? प्राण प्रतिष्ठा. पण हे रामराज्य इथून व्हावं लागतं, इथून. बरोबर का? तुम्ही म्हणता ना इकडे कसे घुसले, मला एक सांगा. गणितामध्ये एक विषय असतो बघा, लसावी आणि मसावी. शिकलेले आहेत का कोणी इथं? असते ना. होता का गणितामध्ये? महाराज होता का विषय तो लसावी आणि मसावी गणितामध्ये? मसावीचा अर्थ महत्तम आणि लसावीचा अर्थ लघुत्तम. पण ते गणित केलं का त्या दोन्हीचं उत्तर समानच यायचं. मला काय सांगायचंय,
तसं सर्वसामान्य मनुष्याचाही प्रश्न सुटल्याशिवाय कुटुंबाचे सुटणार नाहीत, कुटुंबाचे सुटल्याशिवाय गल्लीचे सुटणार नाहीत, गल्लीचे सुटल्याशिवाय गावाचे सुटणार नाहीत, गावाचे सुटल्याशिवाय तालुक्याचे सुटणार नाहीत, आणि तालुक्याच्या सुटल्याशिवाय जिल्ह्याचे नाही, राज्याचे नाही, पुन्हा देशाचे नाही. तसं सर्वसामान्य मनुष्य ज्या दिवशी म्हणाल का झाले रामराज्य काय उन्नी आमाशी, त्यावेळेस खरं रामराज्य झालं म्हणायचं. वरकरणी नाही, अंतरातून झालं पाहिजे. आता आपले मध्ये इथं रावण भरलेला आहे, तिकडं आपण काय म्हणायचं रामराज्य झालं म्हणून. कसा भरलेला आहे? विठाला शाळेमध्ये प्रतिज्ञा करतात बघा मुलं. ए मुलं इकडे लक्ष घ्या. शाळेत प्रतिज्ञा काय म्हणतात? भारत माझा, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला पुढचं जाऊ द्या. सारे भारतीय माझे, सारं भारतीयाचं जाऊ द्या ना. सख्या भावाबरोबरच हे रामायण चालू करा ना, इथूनच सुरुवात करा. बरोबर आहे का? आपण तो म्हणतो सारे भारतीय माझे बांधव, आणि इथं तर सख्या भावाचाच विचार करत नाहीत आपण. हे रामराज्य होईल का? प्रतिज्ञा म्हणतो तुमकर. आणि म्हणून म्हणले त्या ठिकाणी असणार ही जोपर्यंत अवस्था होत नाही तोपर्यंत खरं रामराज्य, हे रामराज्याचे लक्ष नाहीत. आणि हे इथं शास्त्र पुराण असं सांगतं, लक्षणानं प्रमाणानं जी युक्त असतं, ज्याची सिद्धता करता येते, ती वस्तू साक्षात किंवा प्रत्यक्षात असती, सत्य असती, शाश्वत असती. आता इथं रामराज्याचं लक्षण काय आपल्याकडे? महाराज सांगतात, पहिल्याच चरणामध्ये सांगतात महाराज काय म्हणतात? झाले रामराज धरणी धरी पीक गाई वळल्या म्हशी, राम वेळोवेळ आम्ही गाऊवी, दळिता कांडिता जेविता गे माये. हे लक्षण सांगितलं रामराज्याचं. काय उन नाही म्हणले आपल्याला. कोण म्हणले? तुकाराम महाराज म्हणले. आपल्याला खरंच उन नाही काही. आपण परिपूर्ण आहेत का? महाराज तर म्हणले काय उन्हे आमाशी. उन्हे म्हणजे काही कमी. आणि लग्न जमवा गेल्यावर काय म्हणतात महाराज? जमीन एवढी, दारात एवढं आहे बघा ना, इथं काही कमी नाही. अरे ह्याला मग इथं काही कमी नाही म्हणतो, पुन्हा कशाला हात पसरतो? मागाव का? जिथं काही कमी नाही तिथं वाटायची काय गरज आहे का? घागर भरलेली पाण्यानं, त्याच्यात पाणी वाटतं का नाही? मग सांगता ना तुम्ही सांगता महाराज आपल्याकडे आम्हाला काही कमी नाही. बघा एकुलता एक मुलगा आहे, घर आहे, बंगला आहे, गाडी, शेती बाडी सर्व काही. आणि मग तुम्ही नाही का 5 लाख रुपये हुंडा द्यायला पाहिजे असं म्हणतात का नाही? हे ऊन आहे महाराज, पूर्ण आहे. आणि ही उणीव जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत खरंच रामराज्य झालं म्हणता येत.
मी तर सांगितलं ना, स्वराज्य मिळालं व पण सुराज्य नाही करता आलं. लोक साक्षर झाले व, बरोबर आहे का, सुशिक्षित झाले म्हणजे शिकले नुसते. आता जुन्या माणसाने चूक केली हे नाही आपल्याला म्हणता येणार, शिकवणं हे फार काळाची गरज होती. पण त्याच्या बरोबर जर सुशिक्षित झाले असतं का तर हे रामराज्य करता आलं असतं. विठ्ठला आम्ही गावे तुम्ही काही न म्हणावे, आयशे तवा आम्हा सांगितले नाही देवे. होय असं ठरलंय का भाऊ? टाळकऱ्यांनी टाळ वाजवायचे, प्रमाण म्हणायचं, महाराजांना बोलत राहायचं, पकवाजांनी पकवाज बडवायचा, तुम्ही म्हणायचं चलू द्या तुमचं. असंच आहे का कसं आहे? मोठ्यानं गजर करायचा. ह्यो गजर अवेद्येमध्ये गेला पाहिजे. पुंडली शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुवर्य गोपीचंद बाबा की जय. विठ्ठला जुन्या काळामध्ये पाहुणे आले की तानातान व्हायची माणसाची. साखर आहे तू पत्ती नाही, पत्ती आहे का साखर नाही. जुन्या काळात बरं का, आता नाही. आता काहीच कमी नाही, पण कमी नसून बेजारी आहे. पैसा तर विचारूच नका. आणि वस्त्राचा तर असा मेळ झाला आहे, कपड्याला कमी का सध्या. शिवराम महाराज, मी लहानपणी बघत होतो 4-2 घरामध्ये लांब का शर्ट असायचा बरं का, नाही तर माणसं तेवढंच राहायचं बनेलीवर. आणि गावाला जायचं झालं का ते खांद्यावर शर्ट टाकायचं आणि वाटानं निघायचं. घाला नाही इथंच नाही, मळण एवढाच या, पुन्हा दुसऱ्याचा मागून आणलाय. असं होतं का नाही महाराज? आता म्हणत नाही, पण या ठिकाणी त्या कार्यक्रमाला जर नाही सर पण लवकर मिळालं तर याचा कपड्यात कार्यक्रम भागल, एवढे कपडे झालेत माणसाले. कळालं की नाही तुम्हाला? त्याला काही राहिलं नाही. पण सुखी आहोत का? खरं रामराज्य झालंय का? नाही झालं. हे लक्षणानं त्या ठिकाणी एक साधा दृष्टांत त्या ठिकाणी सांगतो. आणि मग पाहुणे आले की तानातान व्हायची. पाहुणे दहाजाला बसणार, समोर बसणार. मग त्या माता माऊली म्हणले, अहो डबा पाहिला साखरेचा तर साखर संपली. त्या म्हणल्या इकडे या. म्हणले का? हळूच बोलून घेतलं बाजूला, पैसे दिले. म्हणले ह्याची साखर घेऊन या. मी गेलो, त्यांचा चहा उकळला, पत्ती उकळली, डिकाशन तयार झालं, पण बिन साखरेचं. त्या म्हणल्या साखर. आता म्हणले दे ना पैसे. आता म्हणजे तुम्हाला 100 रुपये दिलते ना महाराज, आणि आणखीन पैसे मागता, साखर कशी आणली नाही? म्हणले वाटेत मला एक मुका भेटलं आणि त्याला देऊन टाकले 100 रुपये. अहो काय कळतं का नाही तुम्हाला? आणि खरंच यांना काही कळत नाही हे तुमच्या दृष्टीनं, बरोबर आहे का? आता बऱ्याच बाया म्हणतात नवऱ्याला काही कळत नाही, तो ज्याचा त्याचा भाग आहे, बरोबर आहे का? पण तसं म्हणल्या तुम्हाला काय कळतं का नाही? सध्या माणसं सोंग घेतात आणि काहीही करून फसवतात माणसाला. ते म्हणले हो मी काही इतका येडाय का म्हणले. आणि तू माझ्या परस्पर काही कुठली साडी घेतीस, कुठली खरेदी करतीस, त्यावेळेस काही मी म्हणतो का म्हणले. सत्यात पंगत देतीस तेव्हा मी काही बोलतो का? नाही. तसं म्हणले मी एवढा भोळा आहे का? मी विचारलं म्हणले त्याला. काय विचारलं? त्याच्याकडे तो एक पाटी बांधलेली होती म्हणले, त्याच्यावर लिहिलेलं होतं हा 4 वर्षापासून मुकाय. एका गावच्या सरपंचानं सही केली होती हा मुकाय म्हणून. आणि एवढी खात्री करून मी 100 रुपये दिले म्हणले. मी काय एवढा भोळा वाटला का तुला? आपल्या पत्नीला म्हणले. ते म्हणजे काय म्हणले? विचारलं मी त्याला, ए तू किती वर्षापासून मुकायच रे बाबा? ते म्हणले मी 2 वर्षापासून मुकाय. कोण कळालं का नाही तुम्हाला? लय कमी रेंज येते काय की? मुके आहेत ना तुम्ही? म्हणले हो. किती वर्षापासून? म्हणले 2 वर्षापासून. कोण म्हणताय? अजून मी कळलं नाही. विठाला मुका माणूस बोलत असतो का? तुमच्या लक्षात यायलंय का? मुका माणूस सांगतो का मी मुकाय म्हणून? आणि मग तो मुकाय का बोलता येणारा?
हे असं आहे आपलं. आणि ह्याचे मत आमचं जमतं. ह्या दरवर्षी तेच अभंग घ्यायचा, तीच गवळण घ्यायची आणि उगा लिकीच टायरामध्ये उगा हवा भरत राहायची. तुम्ही दुसऱ्या वर्षी पुन्हा अजून असंच तोंडाकडे बघतात. ते मला काय की हो लय चांगलं कीर्तन सांगितलं, काय सांगितलं कळत नाही, हे काय डबल बोलल्याशिवाय राहत नाही. अरे हे लक्षणानं प्रमाणानं सिद्ध करावं लागतंय की हा मनुष्य मुका आहे. जो मुका आहे तो बोलत नसतो आणि यांना तो त्यो म्हणतो मी 2 वर्षापासून मुका आहे. म्हणजे मुका आहे का? नाही. मग तसंही आपलं असंच चाललंय ना. झाले रामराज्य, कुठून झाले आणि रामराज्य झाल्यावर असल्यावर आपली ही बेजारी काय? जमीन किती आहे? थोडीच आहे. पैसा किती आहे? कमीच आहे. बरोबर आहे का? राहायला जागा कमीच आहे. 2-3 4 व्हीलर अजून कमीच आहेत. आणि मग कशाने रामराज्य होईल? आणि महाराज तर म्हणले काय ऊन आमासी. ते तर म्हणले आम्हाला काय ऊन नाही, आमचं भरपूर झालंय. हे का म्हणले? त्याचं कारण आहे. त्यांनी काय केलं? त्यांनी काय केलं की जेणेकरून तुकाराम महाराज म्हणतात झाले रामराज्य काय ऊन आमासी. धरणी धरी पीक गायी वळल्या. हे रामराज्याचं लक्षण असतं. या ते आपण नुसतं म्हणायचं बरं का, ऐकायचं नुसतं, नाही ते करायचं नाही. धरणी धरी पीक गायी म्हशी वळत्यात, दूध देत्यात. आपण पाटील म्हणून घेतो आपल्याकडे. कुणाच्या दाराने गाय हातवर करा बरं. गाय गावरान गाय बरं का, जर्सी नाही. वा वा वा, यांच्यासाठी एक बार टाळ्या जोरात वाजवा. गावरान गाईचं महत्व आता कळणार आहे तुम्हाला इथून पुढं. त्याच्यामुळे दारात असावं तेव्हा हे प्रमाण लागू होते. धरणी धरी पीक. धरणी काय करते रामराज्यामध्ये? पीक धरती. पेरल्याबरोबर जशाला तसं पीक येतं त्याला रामराज्य म्हणायचं. शेतात जाऊन हिसकटून दिलं तरी ते पीक येणं काहीच जात नव्हतं. धरणी धरे पीक, गायी म्हशी भरपूर दूध देत होत्या. हे रामराज्याचं लक्षण आहे. मग आपल्याकडे कोणते लक्षणं बसतात सध्या? बोला ना. आपल्याकडे कोणते लक्षण आहेत? पीक भरपूर येईल, गायी म्हशी दूध द्यायला लागल्यात. बरं हे सर्व काही कुणाच्या काळात झालं? तुकाराम महाराजाच्या काळात झालं. पण त्यांना असा प्रश्न विचारला, महाराज धरणी पीक धरती, गाई म्हशी भरपूर दूध देत्यात, याच्यासाठी तुम्ही काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. राम वेळ वेळा मी गाऊ राम वेळ वेळा मी गाऊ. काय म्हणले महाराज? राम वेळू वेळा. आपलं काय असतं? अखंड हरिनाम सप्ताह. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण हे नुसतं आपण म्हणायचं. अखंड हरिनाम सप्तेमध्ये अखंड नामस्मरण असतं का? सकाळी ज्ञानेश्वरी पारायण संपलं की हय सदा सर्वदा योग तुझा घडावा. नाश्त्याला खंड, दुपारच्या पंक्तीला बासुंदी श्रीखंड, सगळा खंड विखंडन पुन्हा अखंड. कसं जमतंय? अखंड नामस्मरण होतंय का? अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे अखंड, खंड नाही पडला पाहिजे त्याच्यामध्ये. आमचा महाराज या ठिकाणी होते आश्रमात, त्या ठिकाणी होतं बघा, तिथं खंडच नसतोय, सारखं नामस्मरण चालू असते. म्हणजे शिवराम महाराज होते राऊत बाबाकडे, तिथं मात्र हे होतं बघा, खंड नव्हता कसलाही. आपल्याकडे सगळा खंडच. पण असं नाही, हे रात्रंदिवस निरंतर. आपण काय म्हणतो? आवडे निरंतर हेची ध्यान अंतर, म्हणजे त्याच्यात अंतर पडू द्यायचा नाही. मग तसं
महाराज म्हणले राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, वेळोवेळा सारखं सतत, इथंच नाही सप्त्यापुरतं, आपलं आहे तिथं जाऊच तर म्हणायचं. काय म्हणायचं? नामस्मरण, नामचिंतनाला फार महत्व आहे. महाराज म्हणले आम्ही काय केलं, धरणीनं पीक धरलं, गाई म्हशी वळल्या आणि आमच्या याच्यातलं असणारा आतमधलं खरं रामराज्य झालं. याच्यातला रावण नाहीसा झाला का, आणि राम अवतीर्ण झाला की ते रामराज्य झालं. मी मगच तुम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणला का नाही महाराज सुखी आहे. आणि हे राम वेळोवेळा घेतल्यामुळं काय झालं म्हणले, राम वेळोवेळा गाऊ ववी. कसं गाऊ म्हणले, ववी ना गाऊ, लावणी मृदंग श्रुती टाळ शेव भ्रुमरस. आता हे झालं आपलं लावणी मृदंग टाळ घोष. गोपाळ ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णा बरोबर भजन करत होते तेव्हा कुठले टाळ होते तिथं? ओय बोला ना. दगडाचे. आणि पकवाज कुठला होता त्यांच्याकडे? अरे टिरी बडीत होते, त्यांचा पकवाज उतरत नव्हता. हा, आणि शाई उतरत नव्हती, धूम पडत नव्हतं. नामचिंतन घ्यायचं का काही लागत नाही त्या ठिकाणी. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही कसंही घ्या. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणाय काय लागतंय का? श्रीराम जय राम म्हणाय काय लागतंय का? नाही लागत. मग म्हणणार ना तुम्ही? हा म्हणा. मग सर्वांनी म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम जय बघा आता झोपच यायची नाही. हे नामस्मरणाची ताकद आहे. आणि असं नामस्मरण महाराज म्हणले वेळोवेळा घेतलं, कामापुरतं नाही, वेळच शिल्लक नाही. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ये. आणि कसं गाऊ म्हणले? दळता कांडिता जेविता गेम आहे. दळताना म्हणा. आमचे नाथबाबा तर म्हणले हरिबोला कांडता हरिबोला भांडता, उठता बैसता हरिबोला, हरिबोला एकांती हरिबोला लोकांती, देह त्यागा अंती हरिबोला, हरिबोला जनी हरिबोला विजनी, एका जनार्दनी हरिबोला. मग असा हरी म्हणायचं नाही तर आपलं कसं चालू होतंय? टाळ्या वाजवालेत का सगळे?
इकडं तिकडं बघायचं, हळूहळू चालू करायची. कोणी म्हणायले काय जप असं नाही. लाज भय शंका दुराविला मान. इथं गुरुवर्याच्या दरबारात आल्यावर, दरबारामध्ये आल्याच्या नंतर, मंदिरात गेल्याच्या नंतर संकोच ठेवायचा नाही. प्रांजळ अंतकरणानं माणसं इथं संकोचित बसतात आणि नको तिथं सतरंजा उचलते. लय पळापळ होती महाराज. तिथं पळापळ करण्यापेक्षा इथं गुरुच्या दरबारामध्ये सेवा करावी, इथं नम्र व्हावं, इथं लिंतापत करावी आणि त्यावेळेस सर्व असणारं त्या ठिकाणी साध्य होतंय. म्हणून इथं महाराज सांगू लागले, तुकाराम महाराज म्हणले, आम्ही राम वेळोवेळा घेतला हो, पण कसा घेतला म्हणले, दळिता कांडिता जीविता गे माये. आपण दळताना काय म्हणतो आणि जेवताना तर चालू असते आपलं. महाराज या ना बोलत बोलत माणसं म्हणतात का नाही, बोलत बोलत 4 घास खाऊ जास्त जाते. शास्त्र पुराण सांगतंय मौन धारण करून घेतलं पाहिजे. बरोबर आहे का? कृष्णार्पण 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 म्हणून प्रत्येक घास जर सेवन केला का तिथे सात्विक अन्न होतंय, त्याच्यानं सात्विक बुद्धी चालती. पण नामस्मरण करत करत जर भोजन केलं तर महाराज म्हणले जेविता कांडिता दळिता. आणि आपण तर दळताना काय म्हणतो, जुन्या काळात एक गाणं होतं बघा, ते वाटाचे रे वाट सरान काय पाहतो खेड्याला. पुढचं नाही पाठ तुम्हाला. आणि सोन्याचं र कुलूप माझ्या घराला, बंधूच्या वाड्याला. बंधू येतो 4 वाजता सगळा रस्ता धरून. या बंधूसाठी ओव्या गाऊन काय उपयोग होईल का भाऊ? अरे गायच्यातच ओव्या तर कुणासाठी गाव म्हणले, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, दळिता कांडिता जीविता गे माये. इतरांना काय घेऊन बसले आणि इतर काय करणार आहेत आपले? रामराज्य होण्याकरता रामालाच त्या ठिकाणी गायलं पाहिजे, अंतर न पडू देता गायलं पाहिजे. त्यावेळेस खरं रामराज्य इथं आम्हाला प्राप्त झालं. म्हणून महाराज म्हणले, आम्ही दळिता कांडिता जीविता गे माये, राम वेळोवेळा वविबद्ध गायलं. आणि त्याच्यामुळं म्हणले काय झालं, अभंगाचं 3रं चरण. डोळा स्वप्नीही दुःख कोणी न देखवे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. ही अवस्था होती राम वेळोवेळा गायल्याच्या नंतर. असं झालं म्हणले, जागृती स्वप्नी सुषुप्ती तुर्या, या जी काही अवस्था आहेत का, आता स्वप्नात दुःख कुठून येणार आहे जर जागृतीत दुःख नसलं तर? आपलं तसं आहे का? आपलं दिवसभर दुःखी असलं, जागृतीचा शेवट स्वप्नाची सुरुवात.
आणि इथं तर महाराज म्हणले स्वप्नात सध्या दुःख मला पडत नाही. आपण तर रातच उठतो लगेच असणार, काहीतरी वेगळं स्वप्न पडतं त्याच्यात आपण दुःखी होतो. हे रामराज्याचं लक्षण या ठिकाणी महाराज सांगतात, स्वप्नात पण दुःखाचा स्पर्श होत नाही. स्वप्नीही दुःख कोणी न देखवे डोळा. का पाहत नाही म्हणले, का स्वप्न पण दुःखाचं पडत नाही? त्याचं कारण आहे नामाच्या गजरे काय होतंय तिथं काळ येऊ शकत नाही. काळाला भय सुटतंय. जिथं रामराज्य असतं तिथं, जिथं रामाचं चिंतन असतंय तिथं. आणि खरं आपल्याला भीती कुणाची? कुणाची भीती अण्णा? घडी घडी काळ अजून किती बसलाय का नाही टपून? त्याचा आपल्याला विसर पडलाय. आपण म्हणतो जाऊ द्या काय नाही, बघू ना थोडं. नाही महाराज, म्हणून म्हणले स्वप्नात तर दुःख नाही, पण नामाची महती त्या ठिकाणी सामर्थ्य सांगितलं, शक्ती सांगितली की काळाला थांबवण्याचं सामर्थ्य नामाच्या चिंतनात आहे, रामचिंतनात आहे. मग काय होतंय म्हणले, तुकाराम 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 नाम घेता धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. ही नामाची महती सांगू लागले. जुन्या काळामध्ये आता काय ते नव्हतं. पहिलं माळ नाही तर ते असं आता निघत नव्हतं. काय निघत नाम जपाच्या भाऊ मशनी निघल्यात ना, ते बटन दाबलं की रामकृष्ण हरी रामकृष्ण असे चालू आहे. पहिल्या जुन्या काळात असं नव्हतं. मग नाम साधना कशी करायची? एका मनुष्याच्या बरोबर सुतुळीच ठेवायची. रामकृष्ण हरी एक गाठ, रामकृष्ण हरी दोन गाठ, रामकृष्ण हरी ढिगार असा असला त्याचा गाठी बांधल्या. आहे का प्रमाणाला भाऊ? कसंही घ्या नाम, कसं घ्या, बसताना घ्या, उठताना घ्या, चालताना घ्या. चालताना तर काय होतंय, नाम घेता वाया गेला ऐसा को, नाम घेता वाटे चाली. यज्ञ पाऊला पाऊली कोण्या बाईने केलता का यज्ञ? हा आमच्याकडे श्रोतेला ज्ञान चक्षु बाई पावलं गणित नामस्मरण करीत गेली. बाकीच्या 5 जणाला ऋषीला आणता नाही, पण ही म्हणली मी जाते. कृष्ण म्हणले आता तुझी वारी काय? गेल्या ना, पण कशा गेल्या? नाम घेता वाटे चाली, यज्ञ पाऊला पाऊली. पावला पावल्याला यज्ञ केला द्रौपदीनं, आणि गेल्याबरोबर ते ऋषीने म्हणले ऋषी वारी या. ते म्हणले बाई मला एवढ्या यज्ञाचं पुण्य द्यावं लागतंय. ते म्हणले बास का? शब्द बघा किती महत्वाचा आहे. एखाद्या माणसाला आपण काही एखाद्याकडे मागणी करण्याकरता गेलो, त्यांना म्हणलं नाही महाराज समजा आता सध्याचा व्यवहार म्हणले तर एक 10,000चं काम होईल का? समोरच्यानं जर म्हणलं का नाही बास का, त्याचा अर्थ काय होतो? पुरे का म्हणलं की आणखीन हे देऊ शकतात. तसं द्रौपदी म्हणल्या ऋषीवर्याला, ऋषीवर्या तुम्हाला एवढ्याच यज्ञाचं पुण्य बास का? ऋषीला वाटलं या बाईकडे किती पुण्य आहे. ऋषी झोपडीच्या बाहेर असं निघलं आणि पळतच निघलं. हे पुण्याचं सामर्थ्य. आणि यात
अर्जुन गेले, नकुळ गेले, सहदेव गेले, भीम गेले, कुणालाच हे ऋषी आले नव्हते. ते द्रौपदी मातेनं आणलं. त्याचं कारण होतं नाम घेता वाटे चालीन यज्ञा पाऊला पाऊली होतो. या तसं एक एक पावलाला जर आपल्या मुखातून नामस्मरण हे नामचिंतन करावं लागतं. या नामाच्या चिंतने 12 वाटा. आणि हेच साधन तुकाराम महाराज म्हणले आम्ही केलं म्हणून स्वप्नात दुःख नाही आणि काळाची तर भीतीच नाही. मग जिथं काळाची भीती नाही, काळाची भीती संपल्यावर पुन्हा बाकीची भीती काही राहते का? नाही. आणि ही काळाची भीती घालवण्याकरता ज्यांचं नामस्मरण केलं त्यांनी काय केलं? हे अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे रामे तुका म्हणे तुका म्हणे रामे दिदले तुका म्हणे दिदले तुका म्हणे रामा तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. हे सुख तसे सुखाचे 3 प्रकार असतात. मुख्यत्व 2. एक ब्रह्मसुख आणि एक विषय सुख. विषयाचं सुख काय करतं? विषय एवढी भुलले जीव याची कोण करील किव नुपजे नारायण भाव. हे विषय काय करतात? किती जरी सेवन केले तरी तृप्ती होती. आता लहानपणापासून आतापासून आपली एकच आवडती वस्तू आहे. कोणती? पाहुणा आला की पाहुणे मंडळ आल्यावर काय करतो आपण? चहा करतो. चहा लहानपणापासून ते आतापर्यंत वयाच्या 70 वर्षापर्यंत पित आलो आपण. बरोबर आहे का? किती पिलो असतो दिवसातून? उग सहज एक अनुमान काढा ना. 3. मग महिन्याचे किती कप झाले? 30 90. 90 कप. वर्षाचे किती झाले?
12 9 अष्टोदर्शन बरोबर आहे का? असू द्या. आणि त्याला गुणविले तू आपलं झालेलं वय करायचं. 1 वर्षाचे 90 कप बरोबर आहे का? आणि आपलं वय किती आहे? 75. करा गुणाकार किती होते बघा. टँकर निघाल ना पोटामध्ये बरोबर आहे का? किती चहा प्याला तरी आता म्हातारपणाला काय म्हणतंय माणूस? नातरून सांभाळी ऐ सुनबाई आम्हाला चहा दिला नाही ना, घर डोक्यावर घेत ती आरडत आहे मोठीनं. मी विषय सांगायला लागलो. एवढ्या विषयाचं सेवन जरी केलं तरी या जीवाची तृप्ती होत. मग हे विषयाचं जे सुख आहे हे सुख नाहीये, फक्त सुख आभास आहे. सुखाचा आभास आहे, सुख नाही त्या ठिकाणी. या विषयी सुखामध्ये कुठलंही सुख नाही. कशामध्ये सुख आहे तर ब्रह्मसुखामध्ये. जे ब्रह्मसुख आहे त्याच्यामध्ये या जीवाला मात्र सुख प्राप्त होते. मग ज्याला ब्रह्मसुख प्राप्त झालं ते काय होतात? ब्रह्मामध्ये लीन होतात. अहो प्रत्येकाला नेण्यासाठी तर यमाचे दूतच येणार आहेत. परंतु जे माळकरी ज्यांनी काय केलंय, पुण्यकर्म केलंय, अशा जीवाला नेण्यासाठी विष्णूचे दूत येतात. विष्णूचे दूत विषयी सुखामध्येही त्या ठिकाणी काय करता येतं? पुण्य सामुग्री कमावता येते. परंतु विष्णूच्या दूताच्या हातेकरवी जाण्यासाठी बघा आपल्याकडे मांजर असते, पाळलेली मांजर काय करते ती? दूध पिती. हा मांजर दूध पिती एवढंच आपल्याला माहिती फक्त. अहो ती मांजर जर शेजारण्याच्या घरामध्ये विली तर आपल्या पिलाला त्या तोंडाने उचलून आणती सुरक्षित जागेवर. आणती का नाही? आणि तीच मांजर काय करते? दूध पिती. आता काय करावं? दुधावर लईच रटा लावलाय तुम्ही. दूधच पिती का? तीच मांजर ज्यावेळेस उंदराची शिकार करते तोंड तेच असतं, दात तेच असतात. कशी करते? ते चित्रच बघायचं काम नाही. ती झडप मारली का चान्सच नाही पुन्हा. मग त्याच तोंडानं स्वतःच्या पिलांना सुरक्षित जागेवर घेऊन जाते. एकच मांजर आहे, एकच तोंड आहे. आणि तीच मांजर त्याच तोंडानं उंदराची शिकार करते. तसे येणारे दूतच आहेत, पण एक विष्णूचे दूत आहेत आणि एक यमाचे दूत आहेत. आणि जे विष्णूचे दूत आहेत ते अगदी जशाला तसं सुरक्षित घेऊन जातात. आणि जे यमाचे दूत आहेत ते काय करतात? नाही त्या यमाशी करुणा कुडी प्राणा काढी तसे. त्याच्या पुढे सांगितलं महाराजांना काय करतात? मारिती, झोडीती, पुन्हा तुडीती. आता झोडीती म्हणजे झोडपणा माहिती की नाही तुम्हाला जुन्या काळातलं? आवताचं दिन ठेवायचं, तुरीचे पेटारे घ्यायचे आणि कशावर झोडपायचे? असे यमाचे दूध झोड पितेत सपासप. पुन्हा नाही त्या यमाशी करुणा नाही, त्याला ते काही नाही म्हणले. त्याच्याकडे असणारी दया नाही, माया नाही, कारण ते रेडक्यावर बसून येतंय आणि त्याला शिकवलेलं असतंय. पण त्याला एक नियम घालून दिलेला असतोय. कोणता नियम आहे? विठाला यम सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. यमाला हरिकथेच्या ठिकाणी, नामाच्या ठिकाणी, नामघोषाच्या ठिकाणी येता येत नाही मायबाप. ही नामाची महती आहे. आणि मग म्हणले काय होतंय त्याच्यामुळं? भय तर कळी काळात सुटतच, दुःख तर राहतच नाही. आणि असं सुख आम्हाला म्हणले कुणी या रामाच्या नामामुळं उच्चार केल्यामुळं दिलं. आणि म्हणून त्यांचं काय होतंय? तया येणे जाण्याची खुंटले. गर्भवासाचं दुःख नाहीसं झालं. बरं येणं जाणं खुंटलं म्हणजे ज्याचं येण्याचं बंद झालं त्याचं जाण्याचं काय उरलं का? त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. नाही तर आपण अडकलेले. कालचक्र पुनरपी जननम पुनरपी मरणम जठरे शयनम. पुन्हा पुन्हा घड्याळ असते ना भिंतीवरली घड्याळ. 12 वाजले की पुढचा काटा आणखीन 12वर येतोय. उगवलेला सूर्य राहणार आहे का? तो अस्ताला जाणार आहे. बरं त्याचं उगवणं आणि अस्ताला जाणं बंद करता येतंय का? थांबवता येतंय? तसं हे येणे जाणं बंद करता येतंय म्हणले. कशानं?
नामाच्या चिंतनानं राम वेळोवेळा गायल्याच्या नंतर कुठवर गावा लागतो, पण शेवटच्या क्षणापासून अंतकालेच कलेवरम किंवा मरणी जयाजे आठवे तो तोची गती ते पावे मनोनी सदा स्मरावे मातेची त्वा. शेवटच्या क्षणाला ऐका मायबाप, मुखाला नाम येण्यासाठी असं आयुष्यभर जर नामचिंतन केलं तर येतंय बरं का. नाहीतर शेवटला मग ते म्हणतंय 1 2 3 4 काय करता बाबा, ते कुणाला बोलत बी नाहीत, कारण आयुष्यभर जे केलं असतं ते शेवटला आठवतंय. आमच्याकडे तसं नाही म्हणले, आम्ही साधं सोपं म्हणले, शेवटच्या याला बघू, पुन्हा करू पुन्हा जमत नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणले, जी अशा सुखाची प्राप्ती दिली किंवा असं सुख आम्हाला रामानं प्रदान केलं आणि त्या सुखामुळं या गर्भवासाचं दुःख राहिलं नाही, पुन्हा येणे जाण्याची खेप वाचतीय. म्हणून म्हणले, पण हे कशानं होतं या, कोणचं खात घातल्यावर होतंय, राम नामाचं वेळोवेळी. धरणी पीक धरतीय, गाई म्हशी देत्यात, दूध देत्यात. त्या ठिकाणी गाई म्हशी दूध देतात, पण काय देतात, कसं देतात, कशानं, सरकी पेंट चारले ना. शेतीमध्ये उत्पन्न काढण्यासाठी रासायनिक खताचा ढिगारा घातल्यावर यांना रामराज्य होतंय का, नाही महाराज. म्हणून महाराज म्हणले त्या ठिकाणी झाले रामराज्य काय उन्हे आमाशी. उन्ह काहीच राहत नाही, पण कुठं राहत नाही, इथं वृत्तीमध्ये राहिलं नाही पाहिजे उन्ह. आपण नुसतं म्हणतो ठेविले आनंद ते तसेची राहावे, चित्ती असू द्यावे. आणि खरंच तुम्ही समाधानीत का, खरं बोला बरं. नाही, नुसतं म्हणायचं समाधानीत नाही. आणि उन्हा नाही काय आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जी जमीन आहे तेवढी तुम्हाला पुरी का. तुम्ही बोलले का नाही असं चर्चेमध्ये, काय करा महाराज, लय उत्पन्न काढलं असतं पण जमीनच थोडी म्हणजे ऊन आलं का नाही. प्रत्येक गोष्ट जिथं अपूर्ण आहे आणि जोपर्यंत याला मान्य होत नाही, आहे ते मला समाधान आहे, याला जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत रामराज्य होत. हे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी चालली आहे. पण तुकाराम महाराज म्हणले, हे रामराज्य करण्यासाठी काय करावं लागतंय, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. कसं बी गायचं म्हणले, दळिता कांडिता जीविता गे. आपल्याला येत आहे लक्षात, आपण गातो का रामाला ओवीबद्ध नका गाऊ, कसं येडा वाकडे घ्या, उलेले लेकुरे वेडे वाकडे उत्तरे, पण घ्या अखंड घ्या, शेवटच्या क्षणापोस्तोर घ्या. आणि त्यावेळेस म्हणले खरं रामराज्य या ठिकाणी प्राप्त होतंय. आणि रामराज्य झालं हे कशानं ओळखायचं, तर धरणीला पीक येतंय, गाई म्हशी वळल्या जातात, पुन्हा काळाला भय सुटतंय, स्वप्नामध्ये दुःख त्या ठिकाणी येत नाही कुणाच्याही. आणि असे लक्षणं जिथं दिसत होते तिथं त्या अयोध्येमध्ये रामराज्य होतं. आता आपल्या रामाची प्राणप्रतिष्ठा झाली, मंदिर बांधलं या, पण त्या मंदिराप्रमाणे या भारत देशामधला ज्यावेळेस असणारा या विश्वामधला प्रत्येक जीव ज्यावेळेस त्याची अवस्था राममय होईल का, त्याला खरं म्हणायचं झाले रामराज्य काय उन्हे आम्हाशी. आणि म्हणून महाराज म्हणले, हे मी वेळोवेळा केलं आणि म्हणून त्यांची कृपा झाली. भगवंताची मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने काय दिले म्हणले, 2 सुख दिले, एक ब्रह्म सुख आहे आणि एक असणार विषय सुख आहे. विषय सुखानंही काय होतं या, पुण्याचा साठा करून स्वर्गाला जाता येतंय आणि ब्रह्म सुखानं ब्रह्मामध्ये शेवटच्या क्षणाला लीन होता येतंय. या दोन्ही सुखाची प्राप्ती झाली आम्हाला. आणि म्हणून म्हणले आमच्या गर्भवासाचं दुःख संपलं. जन्माला येण्या जाण्याची त्या ठिकाणी काय झालं म्हणले, त्या येण्या जाण्याची जी चक्कर होती, जे रहाट गाडगं होतं, जे कालचक्र होतं, याच्यातून आम्ही सुटलो. म्हणून आम्ही अनुभव सांगतो की झाले राम राज्य काय आता उन राहिलं. असो, धावत्या वागामध्ये सुरू करायला उशीर झाला, पण मी बोलून जाईन. सकाळी भाऊचा फोन झाला, ही मंडळी भेटली, आम्हाला साथ करायचा माणूस कोणी नाही. पण मी मला आता बाबाईवर भार घालायचा, त्यांना जशी वेळी वाकडी सेवा करून घ्यायची असेल तशी घेतील त्या पद्धतीनं. थोडेच का असनात पण पहाते पांडव अखंड वनवासी परित्यानेवासी, तसे थोडेच असावेत, थोडे परी निरे. बरोबर आहे का, थोडेच असावेत पण कसे असावेत, कामाचे असावेत. आणि म्हणून म्हणले नुसती गर्दी काय उपयोगाची, ही दर्दी पाहिजे त्याच्यामध्ये, काहीतरी अंतकरणात. आता संपूर्ण कीर्तन जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं, कीर्तन काय लक्षात राहत नाही. आणि कीर्तन लक्षात राहिल्यावर तुम्ही पुन्हा कीर्तनला बसायचाच नाही.
हे लक्षात राहत नाही म्हणून तर बसतात. बरोबर आहे का? त्या दिवशी तुम्हाला कीर्तन कळलं का? तुम्ही म्हणा काय महाराज रोज उठून तेच सांगते, मला तर हे कीर्तन आता इथं सांगा येते. तुम्ही येणार नाहीत. आणि म्हणून कीर्तन नाही तुमच्या लक्षात राहू द्या, पण हे नामचिंतन काही ना काही जर तुमच्या पदरात पडलं तर माझं इथं 2 तास 1.5 तास उभा राहिल्याचा काहीतरी फायदा आहे. नामचिंतन घेण्यासाठी बंधन नाही. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्या निमित्तानं या ठिकाणी भाऊंच्या आज्ञेवरून सर्वांच्या तुम्हा अनुमतीनं सेवा करण्याचं परम भाग्य माझ्या गुरुवर्याच्या दरबारामध्ये वेळी वाकडी सेवा करण्याची मला संधी मिळाली. तो योग आला म्हणून मी स्वतःच त्या ठिकाणी भाग्य समजतो की खरं माझ्या आज असणारा भाग्याचा उदय झाला. तीही जोडे संत पाय. त्या निमित्तानं आमचे कानडीकर असणारे विष्णूभाऊ त्या ठिकाणी वैजनाथ भाऊ असणारे आले. त्यांनी साथ संगत केली, मृदंगाची साथ केली. बघा नाही तर मग ते दुखतंय खूप जर असतं का होय भाऊ सगळा अवमेळच झाला असता. तुम्ही दोघं तर एका ह्याच्यामध्ये तुम्हाला दोघाला त्याचं ज्ञान आहे, पण ते महाराजांनी घेतलं ठेप्याला बरोबर तुम्ही इकडून आधार झालात म्हणून ते गोड झालं बरं का. मटेरियल थोडंच होतं पण टाकण्यामध्ये योग्य आलं त्याच्यामुळे भाजी तयार झाली. बरोबर आहे का नाही? मटेरियल थोडं असू द्या पण टाकण्याचा जर अनुमान कळाला का बरोबर नाही तर काय नाही. डब्याचे डबे मशाला चव नाही. आता इथं ह्याच्या जागेवर इकडे 10 आणि इकडे 10 आणखीन टाळकरी उभे असते का? महाराज कोण काय म्हणाले मेळ लागला नसता. आता बाहुली बी कळून चुकला आपल्याशिवाय इथं आता काही गत्यंतर नाही. महाग पुढं उलटं सुलटं सगळं माझ्याकडे बघून असणारं कडीला काढलं. कशी तरी बाबांच्या चरणावरती ही सेवा या ठिकाणी अर्पण करण्याचा प्रयत्न केला. धावत्या वागामध्ये वेळेमध्ये जेवढं मला सांगता आलं गुरुवाऱ्याच्या कृपेनं तेवढं मी बोललो. आणि दर गुरुवारी तर सेवेमध्ये आहेच. समजा बाबा बोलून घेतात ती सेवा करून घेतात, परंतु आज या निमित्तानं या ठिकाणी सर्वांच्या तुमच्या कृपा आशीर्वादामुळं तुमच्यासमोर तुमच्याच कृपा आशीर्वादानं गुरुवर्य बाबांच्या कृपा आशीर्वादानं दत्तगुरूच्या कृपा आशीर्वादानं ही वेळेवाकडी 4 शब्द या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल ते गुरुवर्य बाबाचं समजा, शास्त्रपुराणाचं समजा. जे अयोग्य असेल, जे अल्प असेल, जे अपूर्ण असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजा, माझ्या अल्पज्ञानाचा दोष समजून ते माझी मला परत द्या. जे योग्य आहे ते तुमच्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करा. एवढंच या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. बरोबर ज्ञानेश्वर आरती
लंबोदर पीतांबर फलिवर वंदना सरळा तोंड वक्र तुंड तीनैना दास रामाचा वाटपाय सजना संकष्टी पावावे निर्वावे रक्षावे दुर्वर्ग जुगडा जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने स्वामी मात्रे कामना पूर्ती जय देव जय साधू निशिला शेतू बांधोनी लिंग देह लंका पूर्वी ध्वंसोनी काम क्रोधादी राक्षस मर्दोनी देह अहम भाव रावण्यतोनी जय देव जय बोधे रामा व आत्मा ये रामा प्रेमाची आरती सद्भाव्य आरती परिपूर्ण कामा जय देव प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला लंका दहन करून आखिया मारिला जंबू मारी त्रिभुवन त्राटीला आनंदाची गोडी घेऊन आला जय देव जय बोले रामा व आत्मा ये रामा प्रेमाची आरती सद्भाव्य आरती परिपूर्ण कामा जय देव निज बळे निज शक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अवतार रघुनाथा आनंदे ओसांडे वैराग्य भरता आरती घेऊन आली कौशल्य माता जय देव जय बोले रामा व आत्मा ये रामा प्रेमाची आरती सद्भाव्य आरती परिपूर्ण कामा अनोथ ध्वनी गर्जती अपार 18 पन्ने वानर करते बुबुकार अवदेशी आले दशरथ कुमार नगरी होतो आहे आनंद थोर जय देव जय बोले रामा व आत्मा ये रामा प्रेमाची आरती सद्भाव्य आरती परिपूर्ण कामा जय देव सत्राने उड्डाण अहंकार वदनी कळी मंडळ सिंधू गगनी राडिले ब्रह्मांड भाग्य त्रिभुवनी गुरुवर निशाच्या झाल्या तपळणी जय देव जय हनुमंता तुमचे प्रसादे नावृती कांता जय देव दुमदुमले पाताळ उठला मृती शब्द परथरला धरी मांडीला खेद राडिले ब्रह्मांड उडगन उच्छेद रामे रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता व स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नावृती कांता जय देव आरती जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे भूज संसार दुखणाचे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था हे बोलत जय गुरु जगन्नाथा आरती एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता अनंत गोपाळदासा धनी न पुरे गुंगाता आरती एकनाथा महाराजा समर्था देवनी तुझी स्वर जय गुरु जगन्नाथा आरती एकनाथा त्रिगुणात्मके मूर्ती दत्ता जाना देवनी अवतार देव किराणा नेती नेती शब्द ने अनुमाना अखंड समाधी घ्यावी मुनी जना जय देव जय श्री गुरु दत्ता आरती व वारिता हल्ली भव चिंता जय देव सभाय अंतरी तो एक दत्त आभाग्याची कैसी नाकळली मात पराई परतली मग कैसा येत जन्म मरणाचा पुरला सियांत जय देव जय श्री गुरु दत्ता आरती व वारिता हल्ली भव चिंता दत्त यवनिया उभा टाकला साक्षात मोनिया प्रणिपात केला प्रसन्न वोनिया आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा फेरा तुटला जय देव जय श्री गुरु दत्ता आरती व वारिता हरली भव चिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान आरपले मन झाले उन्मन पितृपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान जय देव जय श्री गुरु दत्ता आरती व वारिता हरली भव चिंता जय देव श्री गोपीचंदा करोनी कीर्तन उधरिले शिष्यवृंदा आरती गोपीचंदा शास्त्र पुराण काढिले नवनीत आरती गोपीचंदा सचित अनंता करोनी कीर्तन उधरिले गोविंदा आरती गोपीचंदा शास्त्र पुराण काढिले नवनीत नाम संकीर्तन आरती गोपीचंदा सचित अनंता करोनी कीर्तन उद्धरिले शिष्यवृंदा आरती गोपीचंदा करोनी मणी सद्गुरु चरणी आरती गोपीचंदा सचित अनंता
कीर्तन धरिले शिष्यवृंदा आरती गोपीचंदा महाकैवल्य तेजा शेवटी साधू संत मन व्यदिला माझा आरती ज्ञान राधा विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दनी नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा मन व्यदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट मुझ बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दनी आई मस्तक बोले आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती बाई लागल रामा आरती तुकारामा राघवे सागरात पार जान चालले तैसे तुकोबाचे भगरले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती बाई लागल रामा आरती तुकारामा तुलनेची ब्रह्मा तुकाले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती बाई दाखवी रामा आरती तुकारामा झाली चांगल वंदन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन हरे 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 रामा तुमेव माता पिता तुमेव त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन देव तुझ्यात नामा स्वभावा करोमि यत् सकलं परस्मै नारायण तू समर्प्य हरे राम 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 हरे 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 श्री घ्या ना श्री प्रियंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गहना अविनाशा सकळ देवा आदि देवा महानंदा मानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेष शयना कमल नयना कमलापती कालिनी मूर्ती भवतारका धरताक्षिते वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा